चुकी झाली. दिनेश सारख्या फलंदाजाला चान्स दिला गेलाय. दिनेश नक्कीच स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर झेल सुटला गेला. बघा या चान्स जो भेटला संधीचं सोनं करेल का मिस्टर दिनेश. त्यांच्याकडे क्षमता आहे नक्कीच. दिनेश सुतार यावेळेस झेल सुटल्यानंतर पहिल्या चेंडूवर लेग साइडला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. 2 बाउन्सचा किंवा चेंडू जायचं सीमारेषा पार चौकारासाठी दिनेश सुतार यांची गोष्ट केली गेली तर ओपन संघामध्ये मोहपाडा या संघामध्ये खूप वर्ष त्यांनी क्रिकेट खेळले ओपन टीम मध्ये. तर नक्कीच तो अनुभव असेल त्यांच्याकडे आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. मनोहर तांबडवाला या संघामध्ये आता खेळण्यासाठी तयार झालाय मिस्टर दिनेश सुतार. पाहायला भेटतो आपल्याला तिसरा चेंडू परत हसमुख पाहायला भेटतो आपल्याला घेऊन येतोय दिनेश साडी. यावेळेस प्रत्येकदा मिस टाइम फटका चेंडू लगेच ब्रश करतो. एंगाला पंचाकडे मोठी अपील केली गेली होती. आत्मविश्वास कमी होता म्हणजे आत्मविश्वास जास्त होता, विश्वास कमी होता या अपीलमध्ये पंचांकडे. परंतु लगे बघा इजा झाली का फलंदाजाला चेंडू खूपच वेगाने येऊन लागतो आणि ठॉट येते चेंडू. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 4 धावा धावफलकर पाहायला भेटतात आपल्याला. यावेळेस स्कोर कार्डवर पहिला षटक मार्गस्थ हसमुख कोणीचं मार्ग सज्ज होतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी. चला यावेळेस आपण पाहतोय पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन क्रिकेटचा महामेळावा 24 ते 28 नोव्हेंबर 2021 नंडोलीच्या मैदानामध्ये पाहतोय आपण. एक सुरेख आयोजन पालघर तालुका आदिवासी क्रिकेट समाजच्या कमिटीने घेतले गेले. नक्कीच पाहायला भेटेल. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू किशोर धोडी क्षेत्ररक्षण करत असताना ज्यावेळेस कट केला गेला बघा गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चिप थर्डमॅन गली रिझन मध्ये खेळाडू खूपच वेगाने जातात. चेंडू 2 धावा नक्कीच परिपूर्ण करा. तिथे यावेळेस यस केलाय. विजय खूपच वेगाने येतो बघा. यावेळेस चुकी घडली जाईल का. पहिला गडी बाद होतोय धावचीच्या रूपामध्ये. कुठे ना कुठे चुकी नक्की झाली होती. कॉल होता विजय यांचा आणि खूपच वेगाने आल्यापर्यंत चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला खेळाडूकडून. चांगला थ्रो पाहायला भेटला आणि तिसरा धाव घेण्याच्या नादामध्ये विजय बॅक टू पॅव्हिलियन. पहिला गडी बाद होतो. यावेळेस 6 धावावर चेंडू टाकून जर आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडू 6 धावा 1 गडी पाहिलं. डायमंड डकचा शिकार नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. मिस्टर विजय नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रमोद पाहायला भेटतोय. त्याच असताना 3ऱ्या क्रमांकावर तर चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघाकडून पाहायला भेटते. एक चौकार घेतला गेला दिनेश यांच्या फळीतून. दुसरा 2 धावा सुद्धा घेतल्या गेल्या. 3ऱ्या धावांच्या प्रयत्नामध्ये विजय हा बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतोय मिस्टर प्रमोद. 4 चेंडूचा खेळ संपला गेले. 6 धावा धाव फलकावर. 1 चौकार 2 डॉट 1 विकेट आणि 1 दोन्ही धावा अशी नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. 3 खेळाडू 30 या सकाळच्या बाहेर पाहायला भेटतील. एक चिप्स कॉलेजला खेळाडू पाहायला भेटते. एक चिप लॉंग ऑन पाहायला भेटते. डीप लॉंग ऑफ टिप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू पाहायला भेटते. 3 खेळाडू 30 या सकाळच्या बाहेर पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये हसमुख टू प्रमोद. यावेळेस वरची कडा बघूया. खेळाडू खूपच वेगाने येतोय आणि यावेळेस झेल घेतोय. रोहित पकडतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद करणे यश होतंय राणी शिगाव या संघाला. पहिला गडी बाद झाला विजय धावची चर्म. दुसरा गडी नक्कीच बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार इकडे झाला मिस्टर प्रमोद. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेऊन 30 या सकामध्ये रोहित हा झेल घेतोय बघा. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल मिस्टर सचिन. 4थ्या क्रमांकावर जातो. कुठे निराश असेल प्रमोद आपल्या या शॉर्ट सिलेक्शन मध्ये. शॉर्ट चेंडू खूपच वेगाने बॅटीवर आला. बॅटची वरची कडा घेऊन 30 या सकामध्ये चांगला झेल पकडला गेला रोहित यांच्याकडून. बघ या 5 चेंडू 6 धावा 2 गडी बाद झाले. आपण बघ या शेवटच्या चेंडू पॉवर प्लेचा कशा प्रकारे टाकला जाईल आणि खेळला जाईल फेस केला जाईल. दिनेश यावर स्ट्राईकवर 6 धावावर खेळतोय मिस्टर दिनेश सुतार. पाहिले गेले तर 4 चेंडू त्याने फेस केलेत. 1 चौकार 1 दोन्ही धाव त्याच्याकडून नक्कीच पाहायला भेटते. शेवटचा चेंडू या षटकामधला समोर सलामी फलंदाज मिस्टर दिनेश सुतार. ज्यावेळेस लेग साईडला टोळण्याचा प्रयत्न होता. खूपच वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टीच्या हाताने समावेश षटक संपला गेलाय. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या 6 2 गडी बाद. ग्राउंड क्रमांक 2 वरती विजयी संघ झालाय सुदर्शन गोठणपूर. 15 चेंडू आणि 40 धावांची तुफानी फलंदाजी केलेली आहे. त्याने मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. रौनक सुदर्शन गोठणपूर संघाचा रौनक. तर नक्कीच अप्रतिम खेळ साकारला गेला. ग्राउंड क्रमांक 2 मध्ये 15 चेंडू 40 धावा ज्यांनी बनवल्या. तो फलंदाज रौनक पाहायला भेटतो. यायचंय रौनक मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी व्यासपीठाकडे. तर यावेळेस मैदानाकडे आपण गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर किरण. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी येईल बघूया.
स्ट्राईकवर फलंदाज सचिन पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना एक षटक संपले गेले. 6 धावा धावफलकावर 2 गडी बाद झाले. ते म्हणजेच तांबडमाळ मनोर या संघाचे. बघा येणारे 18 चेंडू अजूनही बाकी आहे. दिनेश पाहायला भेटतो नॉन स्ट्राईकवर. धोनी स्टाईल नक्कीच धोनी महेंद्रसिंग धोनीचा खूपच मोठा फॅन आहे. त्याच प्रकारे तो फलंदाजी करतो. प्रत्येक ठिकाणी त्याला पाहायला गेला हेलिकॉप्टर शॉट त्याच्या फळीतून नक्कीच पाहायला भेटत. मोठमोठे फटके तो खेळतो. ही गरज आहे यावेळेस संघासाठी खेळण्याची. यावेळेस एक लेग साईडला चेंडू एक्झिक्यूट केला. बघा किशोर धोनी खूपच वेगाने येतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. यावेळेस पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्या यावेळेस डबल फिगर मध्ये कन्वर्ट होत असताना 10 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला भेटतात आपल्याला. 7 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत या इनिंग्स मध्ये. अजून 17 चेंडूचा खेळ बाकी असेल. 17 चेंडू मागे बघूया किती धावा जमवला जाईल. तांबडमाळ या संघाकडून मी विनंती कर लेग साईड जे खेळाडू आहेत त्यांना जर बाउंड्री लाईनच्या मागे भरायचं आहे. किशोर धोनीच्या मागे जे बाहेर प्रेक्षक आहेत त्यांनी जरा मागे भरायचं प्लीज. किरण परत एकदा मिस टाइम फटका. बघा फॉलो थ्रो मध्ये चेंडू नक्कीच उडवलेला होता. नॉन असल्यामुळे चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. एक धाव नक्कीच लगावली गेली. धावफलक एकने पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावावर. चांगला प्रयत्न पहिल्या चेंडूवर केला होता किशोर धोनी यांनी, परंतु चेंडू ओढण्याचे अयशस्वी झाला. त्यानंतर पाहायला गेलं तर मिस टाइम फटका होता. नॉर्म असल्यामुळे चेंडू पडला. एक धाव नक्कीच लगावली गेली. धावफलक 11 वर. यावेळेस दिनेश पाहायला भेटतोय. 5 चेंडू त्याने फेस केले. 6 धावावर फलंदाजी करत असताना दिनेश सुतार स्ट्राईकवर. एक चौकार त्याच्या फळीतून नक्कीच पाहायला भेटले आपल्याला या सामन्यामध्ये. यावेळेस 800 वरची गड ऑफलाईन स्लिप मध्ये खेळाडू नक्कीच पाहायला भेटते. यावेळेस झेल सुटला गेलाय आणि झेल सोडला गेलाय पाहायला भेटतं आपल्याला अमित. परंतु झेल सुटला कुठल्या फलंदाज गेलाय तो म्हणजेच दिनेश सुतार यांचा झेल. 2 जीवनदान नक्कीच पाहायला भेटले ते म्हणजे दिनेश सुतारला पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता. यष्टरक्षक जयेश यांनी सोडला होता. तदनंतर पाहायला गेलं या षटकाच्या 3ऱ्या चेंडूमध्ये अमित ही चुकी करतोय. बघा ही चुकी किती महाग पडेल राणे शिगाव या संघाला या सामन्यामध्ये. यावेळेस शफल घ्यायचा प्रयत्न होता. अपील केली गेली परंतु निर्धाव येते चेंडू. चांगला वेगवान चेंडू पाहायला भेटा किरण यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर चांगला कमबॅक नंतर मागील 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. एक चान्स सुद्धा बनलेला या षटकामध्ये तो चान्स गमावलाय अमित. राणे शिगावचा खेळाडू फ्लाइंग स्लिप मध्ये पाहायला भेटला आपल्याला, परंतु झेल सुटला गेला. सोपा झेल होता, टच करता आला नाही. हातामध्ये चेंडू नक्कीच खाली पडला. एक धाव नक्कीच लगावले गेले. त्यानंतर डॉट चेंडू परत किरण टू मिस्टर. यावेळेस परत एकदा अपील केली गेली. खूपच जोरात अपील करतायत आणि फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. यावेळेस यश नक्कीच येतोय गोलंदाज किरणला आणि गडी बाद होतोय तो म्हणजे मिस्टर सचिन. पाहायला गेलं तर विकेटवर कुठलाही फलंदाज थांबून फलंदाजी करत नाही. पाहायला गेलं पहिला विकेट बाद झाला विजय डायमंडचा शिकार. एकही चेंडू खेळला नाही. धावचीच्या रूपामध्ये बाद झाला. तदनंतर फलंदाज प्रमोद पहिल्या चेंडूवर बाद झाला. आता पाहायला गेलं एक चौकार लावून 4 चेंडूमध्ये 5 धावा बनवून सचिन बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय पाहायला भेटतो आपल्याला. 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. चेंडू टाकून झाली या षटकामध्ये 5-6 धावा खर्च केले. तिकडे बाद करणं यश होतंय. गोलंदाज किरण यांना संदीप. चला यावेळेस शेवटचा चेंडू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. काय गोलंदाजी पाहायला भेटते दोन्ही गोलंदाजाकडून. एक गडी नक्कीच बाद केला दोन्ही गोलंदाजांनी. सुरेख फटका यावेळेस खोदून काढला. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय. कार्पेटद्वारे रोल केला गेला. बघा खेळाडू खूपच वेगाने ते चेंडू उचलेल आणि यावेळेस कन्फ्युजन नक्कीच पाहायला भेटला. दुसऱ्या आटामध्ये चेंडू फेकला गेला. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केला. दिनेश खूपच वेगाने धावत होता. 2 धावांनी धावसंख्या पुढे सहसा गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. चांगला खेळ नक्कीच साकारला जाते. नाणेफेकीचा कॉल पाहायला भेटत. राणे शिगाव या संघाने आपल्याकडे लगन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार केलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी. ते म्हणजेच तांबडमाळ मनोर या संघाला. तर बाईक्सचे आरसे जे असतील रस्त्यावर जे उभे आहेत ते आरसे काढायचे आहेत. पॅशन आपल्या कॅन्टीनच्या मागे जे पॅशन उभे आहे त्याचा आरसा नक्कीच लागतोय. 2 बाईक्स त्याचे आरसे नक्कीच फिरवायचे आहेत. प्रेक्षक जर आमचा आवाज आपल्याकडे ऐकत असतील, एक केटीएम पण उभे आहे तिकडे. केटीएमचा आरसा पण बघायचा आहे. मैदानाच्या बाहेर उभे आहे केटीएम. सफाळे परिवारच्या खेळाडूची ती केटीएम असेल. चला यावेळेस पाहायला भेटतो मिस्टर विजय. विजय पाहायला भेटतो गोलंदाज.
2 षटक 14 धावा 3 गडी बाद. बघूया नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. दिनेश स्ट्राईकवर सलामी फलंदाज आहे. चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला भेटे, परंतु आपण तर डॉट चेंडू खेळण्याचा पराक्रम चालू आहे फलंदाजाकडून. यावेळेस मोठा फटका खेळायचा नक्कीच प्रयत्न होता, आपण तो बीट करतोय. विजय चांगली गोलंदाजी सुरुवात करतोय या षटकामध्ये. पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली. चला रौनक यायचंय. रौनक 15 चेंडू 40 धावा त्यांनी बनवल्या. मॅन ऑफ द मॅच चा मेडल दिला जाईल. सुवर्ण चांगली फलंदाजी पाहायला भेटते ग्राउंड नंबर 2 वर. प्रत्येक मैदानामध्ये विजय यावेळेस खोदून काढला. बघूया एक साईडला चेंडू याच्याकडे खेळाडू नक्कीच खूपच वेगाने. किशोर ज्या पण चेंडू उचलेल थ्रो करेल. बघूया 2 धावा पूर्ण करेल का. खूपच वेगाने आलाय दिनेश आणि 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावावर. तिसरं षटक मार्गस्थ पाहायला भेटतं आपल्याला. संदीप भाऊ यांच्या हस्ते हा मेडल दिला जातोय. अप्रतिम खेळ नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. 15 चेंडू 40 धावा बनल. रौनक बेस्ट ऑफ लक असेल रौनक तुला पुढच्या सामन्यासाठी. विजय परत एकदा तिसरा चेंडू घेऊन दिनेश साठी. यावेळेस दिनेशचा मिस टाइम फटका खूपच उंचीवर चेंडू. अमित परत एकदा खाली. किशोर येतोय. यावेळेसचा प्रयत्न चांगला होता किशोरांचा, परंतु प्रयत्न सुटला गेलाय. तिसरा जीवनदान भेटतं, परंतु प्रयत्नाला नक्कीच ताळ्या वाजल्याबद्दल किशोरने खूपच वेगाने धावत तो आला होता झेल घेणार. किशोर यांच्याकडे पाहायला गेलं तर हा आदिवासी बांधवांमध्ये असा एक खेळाडू आहे ज्यांनी आपला आदिवासी बांधवाचं नाव खूपच उंचीवर घेऊन गेला. इंटरनॅशनल किक बॉक्सिंग खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला. मिस्टर किशोर धोडी मैदानामध्ये राणी शिगाव संघाकडून खेळत असताना किक बॉक्सिंगचे कॅम्प नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये तो चालवतोय. 8 कॅम्प त्याच्या अंडरमध्ये पाहायला भेटतो. तो अध्यक्ष सुद्धा आहे किक बॉक्सिंग असोसिएशनचा. तोच मैदानामध्ये पाहायला भेटत. किशोर धोडी चांगला प्रयत्न होता, परंतु झेल सुटला गेलाय. बघूया धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावावर. 3 जीवनदान पाहायला भेटत. दिनेश यांना भेटले आतापर्यंत. यावेळेस जीवनदानचं सोनं करत असताना खूपच मोठाने लांब लचक षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावावर. 22 या धावा फटका नक्कीच पाहायला भेटत आपल्याला. सुदीर्घ फटका जशा प्रकारे पाहायला गेला 3 जीवनदान भेटले गेले होते. 3 जीवनदान नंतर 24 धावा नक्कीच पाहायला भेटतात आपल्याला. नक्कीच कुठे ना कुठे ते 3 जीवनदान भेटले होते. तदनंतर 6 धावा नक्कीच खेचल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावावर. अप्रतिम फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजाकडे. पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर मात्र 14 धावा होत्या. तदनंतर पाहायला गेले या षटकामध्ये 10 धावा नक्कीच खेचल्या गेल्या आहेत. 24 धावा धावफलकर पाहायला भेटत आपल्याला. 5वा चेंडू विजय यांचा परत एकदा दिनेश साठी. यावेळेस सुरेख फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. 3 जीवनदान भेटले. दिनेश सुतारला 2 षटकार खेचतो. त्यानंतर चांगली फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या धावावर. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. 17 चेंडू खेळ संपला गेले. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावर. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामधला. बघूया जी चुकी केली होती अमित यांनी, जी चुकी केली होती जयेश यांनी. किशोर यांनी चांगला प्रयत्न केला होता. जीवनच्या आकांक्षा लावून तो धावून आला होता चेंडूवर. तो झेल हातातून सुटून गेला, परंतु पाहायला गेलं तर चांगला सोप्पा झेल होता अमित साठी जयेश साठी. ते दोन्ही झेल सुटले गेलेत. तदनंतर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी, मोठे फटके खेळतोय मिस्टर दिनेश सुतार. शेवटचे चेंडू विजय टू दिनेश. परत एकदा यावेळेस पाहायला गेलं तर थर्ड मॅन चेंडूला टोल गेला. बघूया चेंडू खूपच वेगाने जातोय. अमित जेव्हा चेंडू उचलेल तेव्हापर्यंत बघा 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. तिसरा प्रयत्न असेल का बघूया. खूपच वेगाने होतोय. दिनेश आणि फलंदाज पाहायला भेटतं आपल्याला. अजय यांनी 3 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावावर. पाहायला गेलं 2 षटकामध्ये 14 धावा होत्या. या षटकामध्ये पाहायला गेलं तर 33 धावा लगावल्या गेल्या. धावसंख्या 3 षटकानंतर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 11च्या सरासरीने पाहायला भेटत आहेत धावफलकावर 33. अजून येणारे 6 चेंडू निर्णायक चेंडू असतील या दोन्ही संघासाठी. एक बहुमूल्य सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. एक संघ नक्कीच पाहायला भेटलाय. लोकमान्य पाडा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश केला गेला. चांगला खेळ नक्कीच साकारला गेला होता त्यांच्याकडून. बघूया या संघामध्ये सुद्धा क्षमता आहे. आणि शिगाव संघ सुद्धा चांगले संघ आहे, चांगले फलंदाज त्याच्याकडे नक्कीच पाहायला भेटले. किशोर धोडी सारखा धाकड फलंदाज पाहायला भेटतो आपला. तो सुद्धा पाहायला भेटेल आपल्याला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करण्यासाठी. परंतु बघूया यावेळी 6 चेंडू टाकण्यासाठी भूपेंद्र यांना इंट्रोड्यूस केला जातोय राणी शिगाव या संघाकडून. दिनेश ऑन फायर. नक्कीच त्याची बॅट तळपली दिसते शेवटच्या 3 चेंडू मागे.
यावेळेस परत एकदा मिस टाइम फटका. यावेळेस किशोर धोडे चेंडू खाली, कुठलीही चुकी होणार नाहीये आणि दिनेशला बॅक टू पवेलियन यावं लागेल. जी चुकी केली होती खेळाडूंनी ती चुकी किशोर धोडे करत नाहीये. सुरेख आणि सिंपल असा झेल घेतोय, टायमिंग जज करून बॅक टू पवेलियन पाठवतोय मिस्टर दिनेश सुतार यांना. आणि 33 वर लागणारा हा चौथा झटका तांबडमाळ मनोर या संघाला. आपण पाहतोय पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन क्रिकेटचा महामेळावा अंतिम टप्प्यामध्ये हे टुर्नामेंट नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. सुरेख असा खेळ पाहायला भेटा या इनिंग्स मध्ये. 13 चेंडू 26 धावांची खेळी केली, तो म्हणजेच मिस्टर दिनेश सुतार. एक चौकार आणि 2 षटकार घेतले गेले त्यांच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी करून आपल्या संघासाठी परततोय. बघूया शेवटचे 5 चेंडूचा खेळ अजून बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश पाहायला भेटतोय नॉन स्ट्राईक एंडवर आणि अजय स्ट्राईक एंडवर. परंतु पाहायला गेला पहिल्या चेंडूवर यश मिळालंय गोलंदाज. परत एकदा डाऊन द ग्राउंड. बघूया खेळाडू तिकडे चेंडू खाली अडवेल तेव्हा परत एक धाव नक्कीच पूर्ण करेल. दुसरा धावाचा प्रयत्न असेल का, परंतु बघूया कुठे ना कुठे चुकी झाली. परंतु जेएस यांचा बॅकअप चांगला आणि चेंडू होते मात्र एक धाव नक्कीच लगावली जाईल. गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला भूपेंद्र गोलंदाज पाहायला भेटतो. पहिला 2 चेंडू मागे एक मोठा अडथळा नक्कीच त्यांनी मैदानाचा बाहेर पाठवलाय दिनेश सुतार यांच्या रूपामध्ये. तदनंतर मात्र एक धाव खर्च करतोय. बघूया शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी अजून मैदानामध्ये. यावेळेस चेंडूवर पाहायला नक्कीच लागतं. बघूया धावचीचा प्रयत्न असेल. बघूया पंच बोट वर्क करतायत. लेग बिफोरच्या रूपामध्ये बाद होईल. मिस्टर संचे मैदानाच्या बाहेर नक्कीच यावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. चला गोठणपूर आणि वेवर स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी व्यासपीठाकडे यायचा नाणेफेकीसाठी. गोठणपूर वर्सेस वेवर स्पोर्ट्स या दोन्ही संघाने व्यासपीठाकडे यायचंय नाणेफेकीसाठी. चला पाहायला गेलं तर पहिला चेंडू खेळत होता इनिंगचा मिस्टर संजय बाद झाला लेग बिफोरच्या रूपामध्ये. चांगली गोलंदाजी भूपेंद्र यांच्याकडून 3 चेंडू मागे 2 गडी बाद केल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश पाहायला भेटतोय. मात्र 34 धावा धावफलकावर. पाहिलं गेलं तर तिसरा षटक खूपच महागडा होता. 2 षटकार खेचले होते. त्या षटकामध्ये 19 धावा जमा केल्या गेल्या होत्या. परंतु तदनंतर चांगला कमबॅक म्हणता येईल गोलंदाज भूपेंद्र यांच्याकडून राणे शिगाव संघाला. सुरेख फटा लॉंग ऑफ रिझर्व्ह मध्ये खेळाडू पाहायला भेटला. डीप मध्ये चेंडू अडवेल तेव्हा आपण थ्रो करेल. बघा 2 धावा पूर्ण करतील का. सुरेखरित्या खूपच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस पाहिलं गेलं तर 36 या धावावर. चला गोठणपूर संघाचा संघनायकाने यायचा आहे. वेवूर स्पोर्ट संघाचा कर्णधार आलेला आहे. तर विनंतीशील विजय तरी साहेब. यावेळेस सुरेख फटका. वाडिश कव्हरच्या दिशेमध्ये किरण मिस फिल्डिंग करतोय आणि चेंडू निघून जाईल सरळ. चौकार धावसंख्या 4 ने पुढे ससावते. 40 या धावावर. अप्रतिम फटका पाहायला भेटला आपल्याला फलंदाजाकडून. निलेश अप्रतिम फटका नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. गोठणपूर वर्सेस वेवर स्पोर्ट्स टॉस करत असताना महेंद्र लहांगे यांच्या हस्ते टॉस केला जातोय. गोठणपूर संघ निर्णय कळवायचा लगेच. आपला निर्णय लगेच कळवायचा. यावेळेस सुरेख फटका. काय शॉट खेळला गेला शेवटच्या क्षणामध्ये. एक मोठा षटकार नक्कीच पाहायला भेटते. 46 या धावा धावफलकावर पाहायला भेटतात. चला गोठणपूर वर्सेस वेवर स्पोर्ट्स ग्राउंड नंबर 2 वर जायचं आहे. गोठणपूर संघ आपला निर्णय कळवायचा आहे. गोठणपूर संघ 46 धावा धावफलकावर. 47 धावांचा लक्ष्य असेल विजयासाठी. चला गोठणपूर संघ क्षेत्रस्थान स्वीकार केलाय. ग्राउंड नंबर 2 मध्ये आपला सामना असेल गोठणपूर वर्सेस वेवर स्पोर्ट्स. वेवर स्पोर्ट्स संघाने फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. गोठणपूर संघ लगेच जाऊन आपलं क्षेत्रस्थान सजवायचं आहे. चला पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनवर पाहतोय महामेळावा. तर नक्कीच 47 धावांचा लक्ष्य असेल.
47 धावांचा लक्ष्य असेल विजयासाठी. पाहूया राणी शिगाव संघासमोर चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला भेटेल. निलेश यांच्या फळीतून शेवटच्या क्षणामध्ये 3 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर 12 धावा त्यांनी जमा केल्या. एक षटकार एक चौकार. नक्कीच भूपेंद्रच्या षटकामध्ये खेचले गेला. भूपेंद्र चांगली गोलंदाजी करत होता. एक गडी नक्कीच बाद केला होता. 2 गडी बाद केले होते. तदनंतर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी शेवटच्या क्षणामध्ये निलेश यांच्या फळीतून जी गरज होती ती नक्कीच गरज परिपूर्णपणे पूर्ण करून दिली आपल्या संघाला. 47 धावांचा लक्ष्य असेल. चला विनंती असेल लगेच फलंदाज पाठवायचे राणी शिगाव संघ. सत्तेचाळीस धावा 4 षटकामध्ये बनवायचे असतील राणी शिगाव या संघाला. बघूया सलामी जोडी मैदानामध्ये जाण्यासाठी तयार नक्कीच पाहायला भेटते. एका बाजूला असेल किरण आणि किशोर, ही जोडी नक्कीच मैदानामध्ये पाहायला भेटेल आपल्याला. हॅलो, चला क्षेत्रसन लगेच सजून घ्यायचं आहे. तामडमाळ मनोर संघ. चला बॅट्समन पंच कॉल करतात. किशोर आपण लगेच मैदानामध्ये बॅट्समन घेऊन जायचं आहेत. 2 फलंदाज पाहायला भेटतील. एका बाजूला किरण तर एका बाजूला मिस्टर किशोर धोडी. किशोर धोडी या मॅच मध्ये काय करेल, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे. 46-47 धावा चेस करण्याची, मोठे फटके खेळण्याची. पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये ग्राउंड नंबर 2 मध्ये चांगली खेळी केली होती. 9 चेंडू मागे 11 चेंडू मागे नक्कीच 41 धावा त्यांनी बनवल्या होत्या. तोच फलंदाज पाहायला भेटेल आपल्याला किशोर धोडी मैदानामध्ये. गोलंदाज पाहायला भेटेल मिस्टर निलेश. शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी एक चौकार एक षटकार लगावला. एक सन्मानजनक धावसंख्या परत घेऊन गेला आपल्या संघाला. तोच पाहायला भेटतोय. फलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या रूपामध्ये इंट्रोड्यूस केला जातोय तामडमाळ मनोर या संघाकडून. चला सामन्याला सुरुवात होते. पंच दर्शवत आहेत. तर स्ट्रायकर पाहायला भेटतोय किशोर धोडी. डावकर फलंदाज निलेश. गोलंदाज पाहायला भेटतोय. पहिला चेंडू यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बघूया अपील केली गेली आणि यावेळेस नक्कीच खूपच उत्साह होता या अपील मध्ये. विश्वास नक्कीच कमीच होता, परंतु डॉटने सुरुवात करतोय गोलंदाज सुरेख वेगवान गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर डॉमिनेट केला गेला किशोर धोडी यांना. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता आणि वाईट यॉर्कर चेंडू पाहायला भेटला. किशोर धोडी कडे क्षमता आहे. जर जेव्हा तो विकेट्सवर थांबला, संयमाने खेळला तर नक्कीच मोठे फटके खेळू शकतो. आपल्या संघाला विजय करून देऊ शकतो. ही क्षमता किशोर धोडीकडे पाहायला भेटते आपल्याला. परत एकदा त्याच रिझन मध्ये त्याच वेगाने चेंडू करतोय मिस्टर निलेश. सेम पिचिंग पाहायला भेटते प्रत्येक चेंडूवर. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये डॉमिनेट केला गेला फलंदाजाला निलेश यांच्याकडून. नक्कीच निलेश यांची गोष्ट केली तर शेवटच्या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी जमा केल्या होत्या. एक षटकार एक चौकार एक दोन्ही धाव नक्कीच लगावली होती, परंतु पहिल्याच षटकामध्ये त्याला इंट्रोड्यूस केला गेलाय. तर चांगले गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या 2 चेंडू निर्धाव टाकतोय. अजून येणारे 4 चेंडू बाकी. पॉवर प्ले षटक टाकत असताना निलेश. ओहो, सुरेख अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी करत असताना मिस्टर निलेश. काय गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. पहिल्या 3 चेंडूमध्ये जाग्यावर थांबून ठेवले फलंदाज किशोर धोडी यांना. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. यष्टरक्षक दिनेश यांच्या हातामध्ये चेंडू समावेश होताना काय गोलंदाजी पाहायला भेटते. अप्रतिम गोलंदाजी. जशा प्रकारे गरज होती षटकाची सुरुवात करण्याची, ती गरज नक्कीच पूर्ण करतो आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी. अजून 3 चेंडू खेळ बाकी. किशोर बघूया यावेळेस बॅटच्या आतली कडा लगावे गेले. बघूया फायनल मध्ये खेळाडू नक्कीच पाहायला भेटते. चेंडू अडवते. 4 चेंडू निर्धाव. कुठे ना कुठे बांधून ठेवले फलंदाजाला. काय गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला निलेश यांच्याकडून. तर यावेळेस 4 चेंडू निर्धाव टाकतोय. काय गोलंदाजी, काय परफॉर्मन्स पाहायला भेटते आपल्याला निलेश यांच्याकडून. अष्टपैलू खेळाडू आहे. शेवटच्या क्षणामध्ये धावा बनवले. या क्षणामध्ये चेंडू निर्धाव टाकतोय किशोर धोडी सारख्या फलंदाजासमोर. यावेळेस नक्कीच लेग साईड खेळायचा प्रयत्न होता. थर्ड या सेकंड जेव्हा चेंडू उचलेल प्रमोद, तेव्हा परत 1 धाव नक्कीच लगावली. जर श्री गणेश केला. यावेळेस 5व्या चेंडूवर किशोरने वैयक्तिक संघाचा खाता उघडला गेलाय. 1 धाव 5 चेंडू 1 चेंडू अजूनही बाकी. करण यावेळेस
किरण यावेळेस स्ट्राईकवर असेल. किरणच्या नावामध्ये रन नक्कीच पाहायला भेटतंय. तर रन बनवेल का आपल्या संघासाठी किरण. येणारे 19 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नक्कीच पाहायला गेलं जसं जसं सामने पुढे जातील टॉप 4 मध्ये तर नक्कीच मैदानामध्ये गर्दी वाढली जाईल. पाटील नेटवर्क द्वारे लाईव्ह आपण पाहतोय हे सामने. सुरेख काम नक्कीच पाहायला भेटते पाटील नेटवर्क द्वारे या टुर्नामेंटसाठी. फलटा चेंडू यावेळेस लाफ केला गेला. खेळाडू नक्कीच पाहायला भेटतोय. झेल बाद होतोय. खेळाडू दिलीप यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि पहिला गडी बाद होतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक धावा धाव फलकावर एक गडी बाद. मिस्टर किरण गोल्डन डकचा शिकार. आपण वळूया यावेळेस मानवकडे. धन्यवाद धन्यवाद इझी. नक्कीच आपण पाहतोय ग्राउंड नंबर 2 वर गोठणपूर वर्सेस विभू स्पोर्ट हा सामना मैदानामध्ये चालतोय. नक्कीच आपण पाहतो एक ग्राउंड नंबर 1 मध्ये राणी शिगाव वर्सेस तांबडमाला मनोहर संघ आणि जो सामना सुरू आहे जो सामना जिंकेल गोठणपूर वेवूर स्पोर्ट्स या सामन्याचा जो विजय असेल या दोन्ही चला यावेळेस पाहायला भेटेल ओमकार दगडतोंड सफाळी परिवार तसंच तांबडमाल आणि शिकाव या दोन्ही सामन्यात जो संघ विजय होईल आपसामध्ये नक्कीच टॉप 4 मध्ये खेळले जातील. बघू यावेळेस 46 धावांची गरज. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळल्या गेल्या कार्पेटद्वारे लॉंग ऑफ मध्ये खेळाडू पाहायला भेटत खूप वेगाने येतो. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 2 धावा धाव फलकार पाहायला भेटत. 6 चेंडू मागे मात्र 2 धावावर खेळतोय किशोर धोडी. नवीन फलंदाज पाहायला भेटत मिस्टर हसमुख पाहायला भेटत स्ट्राईकवर. तिसऱ्या क्रमांकावर आले. येणारे अजून 17 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा ह्या बनवायच्या असतील विजयासाठी. बघूया कुठला फलंदाज असेल जो मोठे फटके खेळेल षटकार चौकार लगावेल तो आपला सामना हा सामना जिंकू देईल आपल्या संघासाठी. तरी क्षमता किरण आणि हसमुख आणि किशोर दोन्ही संघा फलंदाजाकडे पाहायला भेटते यावेळेस. परंतु डॉमिनेट करतोय पाहायला गेलं तर गोलंदाज मिस्टर दिलीप. अप्रतिम गोलंदाजी जशा प्रकारे बांधून ठेवलं होतं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला गेला आपल्याला निलेश यांनी. तर मिलिंद सुद्धा ती सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर बाद करतोय. गोल्डन डकचा शिकार झालाय हसमुख. तर एका विकेट्सवर राहणं गरजेचं आहे. पाहायला गेलं तर किशोर 6 चेंडू 2 धावांवर खेळतोय पण किशोर विकेट्सवर थांबणं किशोरचं गरजेचं आहे. त्याची बॅट जेव्हा चालायला लागली तर नक्कीच धावा बनवू शकतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतो आपल्याला मिस्टर भूपेंद्र ज्यांनी शेवटचे षटक टाकला होता तोच गोलंदाज यावेळेस 4थ्या क्रमांकावर फलंदाजी क्रमांकावर जात असताना मैदानामध्ये. तर पाहायला गेलं तर अष्टपैलू खेळाडू नक्कीच आहेत राणी शिगाव संघामध्ये. किरण होता हसमुख बाद झाला. हे 2 अष्टपैलू खेळाडू होते. आता पाहायला गेलं तर भूपेंद्र यांना पाठवलं गेलं 4थ्या क्रमांकावर. चल बघूया यावेळेस दिलीप प्रत्येकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी भूपेंद्रसाठी लहान खेळाडू नक्कीच पाहायला भेटतं भूपेंद्र. परंतु त्याच्याकडे क्षमता आहे खेळण्यासाठी. तर राजाजी डोळे साहेब सरपंच साहेब येतात शेवाळे ग्रामपंचायत सरपंच यांचं हार्दिक स्वागत. वेलकम पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनकडे मी युसुफ सय्यद आपला हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस सुरेख फटका मारला भेटतोय. खराब क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग मध्ये चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार चौकारसाठी. तर जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात या चेंडूवर करून देतोय फलंदाज भूपेंद्र. तर नक्कीच पाहायला गेलं तर चांगली सुरुवात म्हणता येईल या पहिल्याच चेंडूवर करते. आपल्या इनिंगच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावावर. दुसरा षटक मार्गस्थ पाहायला भेटतं आपला. 3 चेंडू खेळ संपला गेला. एक गडी बाद करण्यात नक्की यशस्वी झाला. दिलीप क्लीन बोल्ड केलं होतं हसमुख यांना. तर बघूया यावेळेस भूपेंद्र कशा प्रकारे खेळी करेल. किशोर यांची बॅट अजून थंड आहे. मैदानामध्ये 6 चेंडू त्याने खेळले. 2 धावा नक्कीच बनवले गेलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. दुसरा षटक मार्गस्थ. यावेळेस प्रत्येक लेग साईडला चेंडू एक्झिक्यूट केलाय. बघूया चेंडू सरळ बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावासाठी बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या डबल फिगर मध्ये कन्वर्ट होते. 10 धावा धाव फलकावर पाहायला भेटते. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला भेटली. मागील 2 चेंडू मागे जसा भूपेंद्र आला तर धावा नक्कीच बनायला लागल्या. तर अजूनही 37 धावा बनवायच्या असतील. येणारे 14 चेंडू मागे 4 चेंडूचा खेळ संपला गेला. दुसरा षटक मार्गस्थ पाहायला भेटतो आपल्याला मैदानामध्ये. 9 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या. एक गडी बाद करतोय दिलीप.
तर नक्कीच अजून येणारे दोन चेंडूचा खेळ बाकी. 10 धावा धाव फटका नक्कीच पाहायला भेटतात. 37 धावांचा लक्ष असेल येणाऱ्या 14 चेंडू मागे. दिलीप बघूया कमबॅक करेल का या चेंडूवर. दोन चेंडूवर दोन चौकार खेचले गेलेत. नक्कीच भूपेंद्रच्या फळीतून यावेळीसाठी स्कॉल लागले खेळाडू नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. यावेळेस खूपच उंचावर चेंडू नक्कीच पाहायला भेटतो. वाईटचा कॉल पंचाकडून येते. अवांतरिक धाव 1 बाउन्सचा सुद्धा कॉल दिला गेलाय. 1 बाउन्स हा कॉल पाहायला भेटतो पंचाकडून. धावसंख्या अतिरिक्त रूपाने 1 ने वाढली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावावर. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग्स मध्ये. बघा कशा प्रकारे खेळी केली जाईल. भूपेंद्र 2 चेंडूवर 2 चौकार नक्कीच खेचतोय आपल्या संघासाठी. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच. लिडिंग एज खूपच उंचावर चेंडू. प्रमोदन दिलीप दोन्ही येत आहेत आणि झेल बाद. दिलीप स्वतः झेल घेत आहेत. भूपेंद्र यांची छोटी परंतु चांगली खेळी करून बाद होतोय. नक्कीच थांबणं गरजेचं होतं. 2 मोठे फटके आले होते. तिसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बाद झाला मिस्टर भूपेंद्र. तिसरा झटका लागतो राणी शिगावे संघाला. 5व्या चेंडूवर 1 चेंडू अजूनही बाकी या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर. लागणारा हा तिसरा झटका. पहिला गडी नक्कीच बाद झाला 1 धावावर. दुसरा गडी बाद झाला. दुसऱ्या धावावर तिसरा गडी बाद होतोय 11 धावावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये मिस्टर साहिल. बघूया किशोर यांनी 6 चेंडू फेस केलेत मात्र 2 धावा वर खेळत आहेत. बघूया अजूनही येणारे 13 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. 13 चेंडू 36 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. किशोर धोडी यांच्या पॅट मधून आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांनी बनवल्या गेल्या. 6 चेंडू त्यांनी फेस केलेत. चला विनंतीशील गोलंदाज दिलीप परत एकदा तयार होतात. आपला शेवटचा चेंडू टाकण्यास दिलीप किशोरसाठी. तर किशोर कशा प्रकारे आपला प्रेशर मधून बाहेर निघेल का किशोर. यावेळेस चेंडू पाल लागतं बोट वरती. बॅक टू पवेलियन. किशोर धोडी नक्कीच डॉमिनेट होता. प्रेशर मध्ये होता. सगळं करत होता आणि परंतु दिलीप यांना यश होतं. किशोर धोनींना बाद. 11 धावावर 4था गडी बाद. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. काय खेळी साकारली जाते गोलंदाजाकडून पाहायला गेलं तर. तांबडमाल मनोहर संघ प्रथम फलंदाजी करत असताना 46 धावा बनवल्या. तदनंतर पाहायला गेलं तर 12 चेंडू मागे मात्र 11 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केल्यात. नक्कीच नाखुश असेल किशोर आपल्या प्रदर्शन मधून. 7 चेंडू फेस केला मात्र 2 धावा त्यांनी बनवल्या. जी गरज होती संघाला तो काम पूर्णपणे करू शकला नाहीये. निराश असेल किशोर आपल्या खेळीमुळे. बघूया येणारे 12 चेंडू अजून बाकी 36 धावांची गरज. बघूया अजय आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये असेल. अमित आणि साहिल गोलंदाज पाहायला भेटत. तिसरा षटक घेऊन येतो अजय. स्ट्राईक वर साहिल असेल फलंदाज. नवीन जोडी मैदानामध्ये नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. अजून 11 धावा मात्र धाव फलकावर. 4 गडी बाद झालेत. कुठे ना कुठे ही चिंतेची बाब आहे राणी शिगाव्या संघाला. साहिल आणि अमित अशी जोडी नवीन जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते आपल्याला. 12 चेंडू 36 धावांची गरज. अजयचा पहिला चेंडू. यावेळेस मोठा फटका. सुरेख फटका पाहायला भेटतो. सरळ पॅटने खेळला गेलेला हा चेंडू 6 धावांसाठी. धावसंख्या फ्लाय होते 17 या धावावर. काय सुरुवात केली या षटकामध्ये फलंदाज साहिल यांनी. पाहिलं गेलं टॉपचे 4 फलंदाज काही करू शकले नाही. 2 चौकार नक्कीच भूपेंद्रने मारले होते आणि 2 फलंदाज 0 वर बाद झाले. हसमुख आणि किरण. 1 फलंदाज मात्र 2 धावा नक्कीच बनवला किशोर धोनी. तदनंतर साहिल आल्या 1 षटकार नक्कीच खेचतोय. तर ही गरज असेल राणी शिगाव संघाला. फटके नक्कीच खेचताय पण विकेटवर उभं राहणं हे सुद्धा गरजेचं असेल. फलंदाजांना उभं राहावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी एक पार्टनरशिप बनवावी लागेल. तर यावेळेस चुकी करतोय. मोठा फटका नक्कीच आला होता. तदनंतर लेग साईडला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केला गेला. संबंधित चेंडू पाहायला भेटतो. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतो. किपरच्या हातामध्ये जाऊन समावेश होत असताना डॉट येते चेंडू. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी. 30 धावांची गरज. नक्कीच बघूया परत एकदा. यावेळेस परत एकदा मोठा फटका. मिस टाइम आहे जरूर. नक्कीच खेळाडू चेंडू खाली येईल. झेल घेईल का परंतु आपण फंबल झाला. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. दिनेश स्वतः केला होता एक्स्ट्रक्षक परंतु खेळाडू पाहायला भेटला आपल्याला. बारखू हा खेळाडू पाहायला भेटत. जज करता आला नाही आणि 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्या. कॅच सुटले. 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या धावावर.
19 या धावावर नक्कीच पाहायला भेटते. अजून 28 धावांची गरज असेल येणाऱ्या 9 चेंडू मागे. पाहायला गेलं तर आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय 60-65 धावा चेस होत होत्या. तर यावेळेस पाहायला गेलं 32 धावा ग्राउंड क्रमांक 2 मध्ये कमारे संघाने डिफेंड केल्या. बघूया या सामन्यामध्ये 46 धावा काढताना नक्कीच त्रास होतो राणी शिगाव संघाला. प्रत्येकदा लॉफ केला गेला चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, खेळाडू खूपच वेगाने येतो चेंडू खाली. जज करेल का यावेळेस साहिल यांना बॅक टू पेवन यायला लागेल. 5वा गडी बाद होतोय 19 या धावावर. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. झेल घेतला गेला. खेळाडू पाहायला भेटत आपल्याला. जयेश यांनी सुरेख झेल टिपला. जज केला गेला चेंडू खूपच उंचीवर होता, लांबी कमी होती आणि चेंडू खाली जयेश आला आणि साहिलची खेळी नक्कीच समाप्त झाली. 3 चेंडू 8 धावांची खेळी. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटला आपल्याला चिराग. नक्कीच नावाने चिराग मैदानामध्ये जातोय. त्याच्या बॅटीला पेटावं लागेल, एक रोशनी द्यावा लागेल आपल्या संघाला जिंकण्यासाठी. तर अमित आणि ही चिरागची जोडी मैदानामध्ये 3 चेंडूमध्ये 8 धावा नक्कीच बनवल्या. साहिलने एक चान्स भेटला होता, त्यानंतर प्रत्येक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाद झाला. कुठे ना कुठे 5 गडी बाद झाले. ही चिंतेची बाब असेल राणी शिगाव या संघाला, कारण की त्यांच्याकडे फलंदाजी क्रम आहे, परंतु विकेट्स रोखणं हे सुद्धा गरजेचे असतील. अमित पाहायला भेटतोय नॉन स्ट्राईक एंडवर. डावखुरा फलंदाज बघूया गोलंदाज अजय प्रत्येक 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस ऑफ फॉर्मच्या बाहेर चेंडू पिच केला होता. सुरेख वेगवान चेंडू. नक्कीच ताळ्या वाजतायत तांबडमाल प्रेक्षकाकडून जेव्हा जेव्हा चेंडू डॉट येतो, विकेट डॉट येतो पाहायला भेटतो. तांबडमाल मनोज संघाचे प्रेक्षक सुद्धा या मैदानावर सामना पाहण्यासाठी आले. लहान लहान खेळाडू व्यासपीठाच्या बाजूला बसून त्यांना प्रोत्साहन देत असताना ताळ्या नक्कीच वाजतायत जेव्हा जेव्हा चेंडू डॉट टाकतात गोलंदाज, कारण की हा खूपच महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांना. जो संघ विजय टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. तर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू 28 धावांची गरज. येणाऱ्या 7 चेंडू मागे अजूनही 19 धावा दाफळकर पाहायला भेटतात आपल्याला 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मिस्टाईम फटका परत एकदा. जयेश चेंडू खाली, चांगला झेल, सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटतंय. आणि यावेळेस अमित यांची खेळी संपुष्टात येते. 0 वर बाद झालाय अमित. 2 चेंडू खेळून सिल्वर डक पर बाद झाले. 6 गडी बाद झाले. बघूया नवीन फलंदाज लगेच पाठवायचे आहे. मिस्टर रोहित मैदानामध्ये जातोय. रोहित पाहायला भेटतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. 4 षटकार 1 चौकार हे मारावा लागेल. तर 2 झेल घेतो जयेश. हा झेल नक्कीच अप्रतिम घेतला होता. गोलंदाज पाहायला भेटेल मिस्टर जयेश. गोलंदाजी मॅच सज्ज होते शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. तर नक्कीच पाहायला गेलं तर एक संघ आपला टॉप 4 मध्ये पाहायला भेटला. लोकमान्य पाडा संघ हा सेमीफायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. त्यानंतर पाहायला भेटेल तांबडमाल वर्सेस राणी शिगाव. हा सामना 1 नंबर ग्राउंडवर सुरू आहे. बघूया कुठला संघ असेल जो आपला दुसरा संघ पहिला आजचा जो पोहोचेल सेमीफायनल मध्ये. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. 6 गडी बाद झालेत. नक्कीच ही चिंतेचा बाब आहे. आणि पाहायला गेलं तर 28च्या सरासरीने धाव बनवायचे आहेत 6 चेंडू मागे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. चला जयेश. 3:30 वाजता अजून 2 मिनिटं बाकी आहे. बघूया क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. सुपर हिटचे सामने. यावेळेस मोठा फटका पाहिला चेंडूवर. रोहित त्यांच्या पळीतून येणारा एक घणाघाती हल्ला षटकार पाहायला भेटतोय आणि पंच नोचा कॉल करतायत. क्षेत्रक्षण कुठे ना कुठे क्षेत्रक्षण घोळ. आणि यावेळेस नक्कीच पाहायला भेटतात आपल्याला 4 खेळाडू लगावले गेले फील्डमध्ये. नक्कीच पाहायला भेटतात. पंच नो दर्शवतायत. 1+6 7 धावा नक्कीच पाहायला भेटल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा धावफलकर पाहायला भेटतात. येणारे अजूनही 6 चेंडू 21 धावांची गरज. फ्रेड असेल. बघूया जयेश फिल्डिंगच्या चुकीमध्ये नो बॉल नक्कीच पाहायला भेटला. फ्रेडचा चेंडू पाहायला भेटतो मैदानामध्ये. शॉर्ट मध्ये चेंडू बघूया. पंचाकडे तात करतायत. वाईट असेल. एक्स्ट्रा धाव अजून एक पाहायला भेटते. अवांतर धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावावर. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहिले 2 खराब चेंडू पाहायला भेटले. एक मोठे षटकार सुद्धा पाहायला भेटला. एकही चेंडू अजून टाकला नाहीये. पाहायला गेलं तर 9+ मध्ये 6 आणि 1 वाईट. फ्रेडचा चेंडू प्रत्येकदा रोहित साडे. यावेळेस मिस केल्या गेल्या. बघा चिराग स्ट्राईक घेण्यासाठी येतोय परंतु थांबला गेलाय. थांबवलंय रोहितनी. आपल्यावर विश्वास दाखवलाय. हा आत्मविश्वास नक्कीच स्वतःवर ठेवलाय. मी मोठे शॉट्स खेळू शकतो म्हणून धाव घेतली नाहीये. पहिला चेंडू निर्धाव येतोय. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज.
काय मॅच चालू आहे आतापर्यंत पाहायला गेलं तर सामन्यामध्ये चुरस होती 6 चेंडू 28 धावांची गरज. आता पाहायला गेलं 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. यावेळेस मोठा शेवट परत खेळण्याचा प्रयत्न यावेळेस दिनेश चेंडूराव पिक करतोय चांगला थोडा परंतु गॅदर करताना आणि जयेश नाईक धाव नक्कीच लगावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 मध्ये धावसंख्या 1 ने 28 धावा 19 धावांची गरज. येणारे 4 चेंडू मागे बघूया. चिराग मैदानामध्ये पेटेल का या उन्हामध्ये आपली रोशनी झलकवेल का आपलं नाव उमटवून दाखवेल का या मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावांची गरज असेल तर चिराग स्ट्राईकवर जयेश गोलंदाज मागवा सज्ज होतोय आपला षटकाचा तिसरा चेंडू घेऊन. 4 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बीट केला गेलाय. अजूनही प्रयत्न चालू असतील. 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले तर सुपर ओव्हर पाहायला भेटू शकते आपल्याला सुपर 8 मध्ये. 3 चेंडू 19 धावांची गरज आहे. अजूनही बघा चिराग सुपर ओव्हर दाखवेल का आम्हाला या सामन्यामध्ये. 3 चेंडू 19 धावांची गरज. परंतु काय गोलंदाजी पाहायला भेटे. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. फिल्डिंगच्या चुकीमुळे नो भेटला होता. तदनंतर वाईट चेंडू टाकला होता. परंतु काय कमबॅक केलं. मागील 4 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केला. 3 चेंडू निर्धाव टाकतो जयेश. 2 सुंदर झेल सुद्धा घेतले जयेशने. तर अप्रतिम गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी चालू आहे. नक्कीच फलंदाजाला विकेटवर फिरवतो जसा भवरा फिरतो जमिनीवर तसा बॅट्समन फिरतो. परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. परत एकदा काय गोलंदाजी अप्रतिम सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. षटक संपला गेला आणि 17-18 धावांनी हा सामना जिंकला गेला. तो म्हणजेच तांबडमाल मनोर या संघाने कॉंग्रॅच्युलेशन टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन क्रिकेटच्या महामेळाव्यामध्ये तांबडमाल मनोर संघ. चला या सामन्याचं नक्कीच मॅन ऑफ द मॅच पाहायला गेलं तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जैनी त्यानंतर निलेश हाडल यांचा एक सामनावीराचा पुरस्कार राहिला होता. मी विनंती करतोय कोती साहेबांना की आपण आपल्या हस्ते द्यायचं. कोती साहेब यांना निलेश हाडल यांना सामनावीराचा पुरस्कार देताना